मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर असणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. पक्षातील अंतर्गत गटबाजी, कार्यकर्त्यांमध्ये पसरलेली नाराजी राज ठाकरे दूर करणार का, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जात आहेत. नाशिक मनसेचं खरं तर होम ग्राउंड मानलं जातं आणि त्याच नाशिकमध्ये पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टिकोनातून मनसेचे सर्वेसर्वा मनसे अध्यक्ष राज ठाकरे 3 दिवस आता नाशिक दौऱ्यावर असतील. अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून. महेश, मनसेचं नाशिक होम ग्राउंड मानलं जातं आणि राज ठाकरे 3 दिवस याच नाशकात तळ ठोकून. अगदी खरं लागवी. खरं तर कधी काळी मनसे हा नाशिकचा बालेकिल्ला होता. याच ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली महापालिकेची सत्ता जी होती ती मनसेने काबीज केलेली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जरी अपयश आलेलं असलं तरी मात्र आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खरं तर राज ठाकरे हे उद्यापासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर येत आहे. या 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये ते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. एकूणच आगामी महापालिका निवडणुका असतील, जिल्हा परिषद निवडणुका असतील, यांची व्यूहरचना राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्या ठिकाणी मांडली जाणार आहे. परंतु दुसरीकडे जर बघितलं तर नाशिकच्या मनसे या पक्षामध्ये अंतर्गत गटबाजी देखील मोठ्या प्रमाणात आहे. कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, अंतर्गत गटबाजी, या गटबाजीला कुठेतरी खेद देण्याचं काम देखील राज ठाकरे यांच्याकडून करण्यात येणार आहे. आणि एकूणच आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर नाशिक महापालिकेवर मनसेचा झेंडा कसा फडकवता येईल या दृष्टीने खरं तर राज ठाकरे आता व्यूहरचना करणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा हा महत्त्वाचा मानला जातोय. निश्चित महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणाच्या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.